मित्रांनो, आपल्या जुन्या काळात आपल्याकडे मोबाईल नव्हते. त्यावेळेस कुठल्या तरी दुकानाबाहेर किंवा कुठल्या तरी चौकात हा लाल रंगाचा कॉईन बॉक्स असायचा. आपण धावत पळत जायचो आणि नातेवाईकांना याच कॉईन बॉक्सवरून आपण फोन करायचो. त्यात पण खूप मर्यादा असायच्या. जसा 1 रुपया आपण त्यात टाकायचो, खट्ट असा आवाज यायचा आणि तिथून फक्त 1 मिनिट आपण बोलत होतो. 1 मिनिट संपला की परत 1 रुपया टाकायचो आणि परत म्हणायचो, बरं ठेवू का आता, वेळ संपत आला. अक्षरशः डोळे आपोआप पाणवतात. ते जुने दिवस आठवले तरी. पण त्या 1 मिनिटात आपुलकी खूप असायची. नंतर त्याच दुकानातून 5 रुपये देऊन आपण त्यांच्याकडून 1 रुपयाचे कॉईन घ्यायचो नंतरच्या वेळेस फोन करण्यासाठी. मित्रांनो, आता आपण एवढ्या वेळ बोलत बसतो कारण आता बोलणं अनलिमिटेड आहे. 1 रुपया टाकून 1 मिनिट बोलणं ते आत्ताच्या पिढीला काय माहीत. मित्रांनो, तुमच्यापैकी कुणी या लाल कॉईन बॉक्सवरून बोलला त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्या गोड आठवणी देखील सांगा. मित्रांनो, तुम्हाला आठवते का, आमच्या काळात त्यावेळेस साधा नोकियाचा बटनाचा मोबाईल असायचा. चार्जर नसला की आपण हाच खेकडा चार्जर लावून मोबाईलमध्ये बॅटरी चार्जिंग करायचो. चार्जिंग लावला की त्यात लाल हिरवी लाईट लागायची. चुकून जरी खेकडा चार्जर हल्ला की पटकन उठून आपण तो नीट लावायचो आणि त्यात लाईट चुकून गेली की मग काय बोलायलाच नको. कुठं 1 तास चार्जिंग लावला की बॅटरी 15 ते 20% चार्जिंग व्हायची. मोबाईल चार्जिंग होईपर्यंत जीव अगदी कासावीस होऊन जायचा. आजचे चार्जर अर्ध्या तासात बॅटरी पूर्ण चार्जिंग करतात. पण खेकडा चार्जर आमचा तो संयम गोष्टच वेगळी होती. त्या काळात या छोट्या गोष्टी पण खूप मोठा आनंद द्यायच्या. मित्रांनो, तुमच्यापैकी कुणी हा खेकडा चार्जर वापरला? खेकडा चार्जरच्या आठवणी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मित्रांनो, आजच्या काळात फ्री अनलिमिटेड कॉलिंग इंटरनेटसारख्या सुविधा आहेत. अहो, आमच्या काळात एवढं कुठलं नशीब चांगलं. तेव्हा दुकानात जायचं आणि 10 रुपयेवालं हे रिचार्जचं कुपन घेऊन यायचो. मित्रांनो, आठवते का, हे रिचार्ज कुपन मागच्या बाजूला ते नखाने खोडायचो आणि तो नंबर डायल करायचो आणि त्यात पण 3 रुपये ते 3.5 रुपये कट होऊन फक्त 7 रुपयेच बॅलन्स मोबाईलमध्ये यायचा. आणि तेवढ्यातच आम्ही मावशी, काका, चुलत्यांबरोबर बोलायचो. बोलता बोलता त्यांना पण म्हणायचो, तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स असेल तर माघारी करा की, माझ्या फोनमध्ये एवढा बॅलन्स नाही. मित्रांनो, असं कुणाबद्दल घडलं आहे का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या काळात रिचार्जचं कुपन आम्हाला कसं बसं मिळायचं. त्यात पण एखादा टेक्स्ट मेसेज कुणाला केला तरी 1 रुपया कट व्हायचा आणि मग वडिलांचं बोलणं पण खावं लागायचं कारण दुसरं कुपन घ्यायला लय वाट बघायला लागायची. पण त्या काळाने आम्हाला पैशाची कदर शिकवली. ते दिवस आमचे खूप गरिबीचे होते, पण आठवणी जरी आठवल्या तरी डोळे पाणवतात. मित्रांनो, हा जुन्या काळातला ब्लॅक अँड व्हाईट TV गावातल्या मोजक्या जणांकडे असायचा. याच TV वरती आपण शक्तिमान, सोनपरी, शकालाका बुमबुम सारख्या मालिका बघायचो. घरचं काम आवरून दुपारी हे बघण्यासाठी आमची धावपळ असायची. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, अनलिमिटेड इंटरनेट, सगळं काय आहे. मित्रांनो, कधीही बघू शकतो, पण ती मज्जा आणि तो आनंद आता राहिलेला नाही. आणि तो ब्लॅक अँड व्हाईट TV पण आता नाहीसा झाला. मित्रांनो, पैसे कमी होते त्या काळात, आनंद मात्र खूप असायचा. पण ते सुख आता पैशाने विकत घेता येत नाही. मित्रांनो, तुमच्या जुन्या आठवणी काय आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला, चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.